मताशी सहमत नाही. मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्म दिला. आणि आज मराठी माणूस जो ताठपणाने जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. आज देशाचे पंतप्रधान यांनी मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला आहे. असं असताना तुम्ही जा ना कर्नाटकमध्ये जा आणि मराठीमध्ये बोलून दाखवा. जा कर्नाटकमध्ये तुम्ही हिंदीमध्ये बोलून दाखवा. नाही तुमची हिंमत होत. मग मुंबईमध्ये का? मुंबई महाराष्ट्राची नाही का? मुंबई मराठी माणसाची नाही का? आणि ज्यावेळेला आता महाराष्ट्रानं कायदा केला आहे की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा ही आलीच पाहिजे, त्या कायद्याच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार भैयाजींना नाही, कोणालाच नाही. तो त्यांच्या मताशी मी बिलकुल सहमत नाही. बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात. अंतरून बघूनच पाय बसायला लागतो. आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते. आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येईल. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही ही याची उद्धव ठाकरेंना माहिती नाही. उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षामध्ये एखाद्या आमदाराच्या डेटेबॉडून सही केली आहे का? सही मग तुला 5 कोटी दिले, 2 कोटी दिले, 5 लाख दिले, नाही ना. त्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. हो, काही अधिकार नाही बिलकुल. कोकणामध्ये सर्वाधिक मोठे प्रवेश आता पुन्हा एकदा होत आहेत. सातगावसारखे गाव आज पुन्हा एकदा तुमच्या नेतृत्वाखाली प्रवेश करते. काय नाही, नुसते सातगावच नाही तर आपण पाहतोय, आता देखील पाहतोय आपण हजारो लोकांनी प्रवेश केला आहे आता सकाळपासून. आपण साक्षीदार आहात. हा उद्धव ठाकरे सनसनी लाफा आहे ना. उभाटाचे सगळेच लोक आता उद्धवजीला सोडत आहेत. तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फक्त तोंडसुख ज्याला म्हणतो आपण कोकणामध्ये, तर तोंडसुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. वाघे माप एकनाथ शिंदेवरती बोलायचं, वाघे माप अमित शहावरती बोलायचं, वाघे माप पंतप्रधानांच्यावरती बोलायचं. म्हणजे मी किती मोठा आहे. स्वतःचं कर्तृत्व ही नसली माणसं फक्त इतरांच्यावरती बोट टाकायचं काम करत आहेत. शिल्लक घातली 3-4 बोटं स्वतःकडे असतात, याचं भान उद्धव ठाकरेंना नाही, मला सांगायला हवे. आणि म्हणून आज कोकणामध्ये देखील महाराष्ट्रामधून अनेक लोक आज एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरती प्रवेश करत आहेत. हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. भविष्यामध्ये हम 2 हमारे 3 एवढंच फक्त उद्धव ठाकरेंकडे पाहायला मिळेल. मातोश्रीमध्ये कोणी शिल्लक घालणार नाही. म्हणजे त्याला जोडून दापोलीचे तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते संजय कदम, ते उद्धव गटातून शिवसेनेत येतात, तुमच्याकडे येतात असं कळतं. असं मी ऐकतोय. तुम्ही जसं ऐकताय तसं मी देखील ऐकतोय. अजून काही निर्णय झालेला नाही आणि निर्णय झाला तर तुम्हाला आम्ही कळू. तुम्ही जुळवून घेणार का? नाही, मी आज कसं बोलते यावरती, त्यापेक्षा मी आज न म्हणणं चांगलं आहे. त्यांची इच्छा असेल तर निश्चितपणे स्वागत करेन मी तर पायखडा घालीन ना, काय पण अडचण नाही. बिलकुल कसली अडचण नाही मला येणार असेल तर. पण त्यांना विचारून घ्या तुम्ही, त्यांना विचारून घ्या आपण. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.